ठीक आहे बघा, मागच्या प्रश्नातलाच हा प्रश्न होता की एका कोणाचा टी मधला प्रश्न आहे हा. एका कोणाचा कोटिकोण 35 अंश मापाचा आहे, तर पूरक कोणाचे माप किती? आता या ठिकाणी बघा मित्रांनो, कोटिकोणांच्या मापाची बेरीज असते 90 अंश. तो कोण जो आहे तो कोण माहीत नाही आपल्याला. एक कोण जो आहे तो कोण माहीत नाही, तो एक्स कोण, बरोबर. म्हणून काय इथे दोन्ही कोटिकोणाची मापाची बेरीज 90 अंश असते. मग एक एक्स आहे, एक 35 आहे, तर दोन्हींच्या कोटिकोणाची मापाची 90 अंश असते. तर मग एक्स बरोबर किती येईल मित्रांनो? 90 वजा 35 बरोबर 55 येईल. किती येईल? हा 55 डिग्री येईल, बरोबर. हा झाला एक्सची किंमत. आता काय विचारते नाही, तर पूरक कोणाचे माप किती? आता कोण आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज असते 180. किती असते? 180. मग एक कोण आणि त्याचा पूरक कोण जो दुसरा जो कोण आहे, ते दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180. तर दिल्या 55 दिलाय, तुमचा माहीत नाही, यांची बेरीज असते 180. बघा या ठिकाणी मुलं गडबड करतात. एका कोणाचा कोटिकोण 35 अंश मापाचा आहे, तर पूरक कोणाचे माप किती आहे की नाही. तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला 180 पूरक कोणाची मापाची बेरीज माहीत असते. पूरक कोणाची मापाची बेरीज मुलं काय करतात, 180 वजा 35 बरोबर 155 उत्तर. पण या ठिकाणी काय विचारले, कोणाचा कोटिकोण 35 अंश मापाचा आहे, बरोबर. म्हणून अगोदर त्या जो कोण आहे 90 मधून 35 वजा करून ते कोण काढून घ्या, आणि तो कोण 180 मधून वजा करायचा आपल्याला, आपलं उत्तर येऊन जाईल. म्हणजे काय करायचं आहे बघा, या ठिकाणी एक्स काढायचं आपल्याला. परत हे पूरक कोणाचा एक्स आहे, हा हे 180 वजा 55 बरोबर किती येणार आहे? 125. म्हणजेच काय, पूरक कोणाचे माप जे आहे, हे पूरक कोण आहे, हा जो आहे ना, हा पूरक कोण आहे. हा जो एक्स होता हे आपल्या कोटिकोणातला एक्स होता. हे पहिलं समीकरणानुसार, हे दुसऱ्या समीकरणानुसार उत्तर. तर आपल्याला काय पाहिजे होतं, पूरक कोणाचं कोण पाहिजे, तो 125 अंश. म्हणजे उत्तर काय आपलं 125 अंश. या ठिकाणी बरेच मुलं चुकण्याची दाट शक्यता असते. ते अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवायचं आहे. कोटिकोण आणि याचे उलट विचारू शकतात, कधी कधी ते कोटिकोण विचारू शकतात. इथं पूरक कोण विचारलाय.